श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यामधील पहिला शनिवार. तसेच उद्या चंपाषष्ठी देखील आहे. या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरतात. 2 डिसेंबर पासून मार्गशीर्ष मास सुरू झाला असून मार्तंड भैरव षडरात्र उत्सवाचाही प्रारंभ झाला आहे. मार्गशीर्ष शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून ते षष्ठीपर्यंत 6 दिवस नवरात्री असते. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात आणि जल्लोषात साजरा करतात. यंदा चंपाषष्ठी 7 डिसेंबरला शनिवारी असणार आहे. चंपाषष्ठीला खंडोबाची नवरात्र म्हणूनही ओळखले जाते. हा भगवान शंकरांच्या अवतारांपैकी एक आहे. हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात साजरा केला जातो. भगवान खंडोबाच्या मल्ल आणि मणी या 2 राक्षसांवर झालेल्या विजयाचे स्मरण म्हणून चंपाषष्ठी साजरी करतात. या राक्षसांचा पराभव करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप घेतले होते. हे युद्ध अवघ्या 6 दिवसांनी संपले. या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील षष्ठी तिथी होती. हा दिवस वाईटावर विजय म्हणून देखील साजरा केला जातो. आता या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे. भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी, अडथळे, संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही. आता संकट येणारच नाही असं तर होणार नाही, पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो. तसेच आपण मेहनत तर घेत असतो, पण मेहनतीचे, आपल्या कष्टाचे आपल्याला पाहिजे तसे फळ हे मिळत नाही. मग आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे, कोणत्या सेवा कराव्या याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. आता या दिवशी तळी देखील भरली जाते. मग ही तळी कशी भरावी? तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे. त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्याचा यात भाग असणे आवश्यक आहे. तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात. त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींना बसण्यासाठी आसन टाकावे. त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात 5 विड्याचे पाने टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी. या कलशावरती आपल्याला स्वस्तिक हे काढायचं आहे. स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं. कुंकू घ्यायचं आहे. त्यामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकून आपण त्या तांब्यावरती स्वस्तिक काढायचं आहे. तसेच 5 विड्याची पाने घेणार आहोत. त्या 5 विड्याच्या पानावरती देखील आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. ताम्हणामध्ये हा कलश, विड्याची पाने, सुपारी, देवाचा टाक आणि भंडारा ठेवावा. कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे. तळी भरण्यासाठी 3, 5 किंवा 7 अशा विषम संख्येमध्ये पुरुष मंडळींनी बसावे. समोर ठेवलेले ताम्हण सर्वांनी उचलून येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट असा गजर करत 3 वेळा खालीवर करावे. यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने, शक्यतो कुटुंब प्रमुखाने, डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर ताम्हण ठेवावे. देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळी भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा येळकोट या गजरात ताम्हण उचलावे. शेवटी तळीचे ताम्हण सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे. ताम्हण वरखाली करताना सदानंदाचा येळकोट 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 जय मल्हार असा जय जयकार करावा. हे करताना खंडोबाची आरती देखील म्हणावी. आता या दिवशी आपण तळी भरून झाल्यानंतर त्यातील जे खोबरं आहे ते आपल्याला बाहेर उधळायचे आहे. तसेच हळद देखील बाहेर आपण उधळायची आहे. याला भंडारा म्हणतात. हा भंडारा आपण सर्वांनी कपाळाला लावायचा आहे. तसेच हे खोबरं आपण सर्वांनी प्रसाद म्हणून देखील ग्रहण करायचं आहे. यामुळे खंडेरायाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आता या दिवशी आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होण्यासाठी काही उपाय करायचे आहे. आता या दिवशी शनिवार आहे. शनिवार हा शनिदेवाला समर्पित आहे. या दिवशी शनिदेवाची विधिवत पूजा केली जाते. यामुळे शनिदेव प्रसन्न होतात आणि भक्तांचे सर्व संकट दूर करतात. ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला कलियुगाचा न्यायाधीश म्हटले जाते. ते लोकांना त्यांच्या कर्माप्रमाणे फळ देतो. त्यामुळे प्रत्येकाला शनिदेवाला प्रसन्न करायचे असते. शनिवारी कणी, काळे तीळ आणि साखर यांचे मिश्रण करून मुंग्यांना खाऊ घालावे. शनिवारी सूर्यास्ताच्या वेळी काळ्या घोड्याची नाल किंवा बोटीच्या खिळ्याने अंगठी बनवून मधल्या बोटात घालावी. शनिदेवाच्या नावाचा जप करावा. शनिवारी काळे कापड, लोखंडी भांडे, काळे तीळ, घोंगडी, उडीद डाळ या वस्तूंचे दान करावे. हे दान करताना आपण गुप्त दान करावे. यामुळे शनिदेवाचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो. आता शनिदेवाचे वाहन देखील कुत्रा आहे. तसेच खंडोबाचे वाहन देखील कुत्रा आहे. आता आपण या दिवशी कुत्र्याला देखील एक वस्तू खाऊ घालायची आहे. तुम्हाला जर काळा कुत्रा मिळाला तर अतिउत्तम होईल. तसे तर आपण वांग्याचं भरीत आणि भाकर हे कुत्र्याला खाऊ घालणारच आहोत, पण त्यासोबत देखील आपण एक वस्तू खाऊ घालायची आहे. तर आपण एक भाकर बनवायची आहे. आता या भाकरीला आपण मोहरीचं तेल लावायचं आहे. मोहरीचं तेल लावल्यानंतर आपण ही भाकर घेऊन जिथे पण कुत्रा असेल तर तिथे जायचं आहे किंवा तुमच्या घरामध्ये कुत्रा असेल त्या कुत्र्याला जरी ही भाकर खाऊ घातली तरी पण चालेल. आता या कुत्र्याला ही भाकर खाऊ घालत असताना आपण ओम शनिदेवाय नमः, ओम शनिदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे.
तसेच जप केल्यानंतर आपण त्या कुत्र्याला भंडारा देखील लावायचा आहे। आपण तळीमध्ये भरतो तो भंडारा घेतला तरी पण चालेल किंवा जेजुरीवरून आणलेला भंडारा असेल तर तो लावला तर अतिउत्तम होईल। आता यानंतर आपली इच्छा मनोकामना कुत्र्याला सांगायची आहे। अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो, घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही, कुठेतरी वायफळ खर्च होऊन जातो किंवा मेहनत घेऊन देखील आपल्याला पाहिजे तसा फळ हे मिळत नाही। त्यानंतर आपल्याला गोमातेला देखील या दिवशी एक वस्तू खाऊ घालायची आहे की ज्यामुळे आपलं जे काही कर्ज आहे ते कर्ज आपलं नक्कीच फिटेल व आपल्या सर्व पैशांच्या समस्या नक्कीच दूर होतील। पृथ्वीवरील कोणत्याही भुकेल्या आणि तहानलेल्या प्राण्याला अन्न आणि पाणी देणे हे महान पुण्य कार्य आहे। मात्र गायीला खायला दिल्याने पुण्यासह इतर अनेक फायदे देखील होतात। आपल्या सर्वांना माहीत आहे की हिंदू धर्मात गायीला पूजनीय मातेचा दर्जा देण्यात आला आहे। मान्यतेनुसार गायीच्या पोटात 33 कोटी देवतांचा अधिवास आहे, ज्याचा सरळ अर्थ असा आहे की गायीला भाकरी देऊन तुम्ही 33 कोटी देवी देवतांनाही आहार देत आहात। गायीला भाकरी दिल्याने कुटुंबातील अनेक दुःख आणि वेदना दूर होतात, त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी देखील येत असते। आता आपल्यावरती जर खूप कर्ज झालं असेल तर अशा वेळेस आपण शनिवारी काळ्या गायीला बुंदीचे लाडू खाऊ घालायचे आहे आणि कपाळावर कुमकुम तिलक लावून गायीची पूजा करायची आहे। यामुळे कर्जापासून आपल्याला मुक्ती मिळत असेल। मग जिथे पण गोमाता असेल तिथे आपल्याला जायचं आहे। प्रथम गोमातेच्या पायावरती पाणी घालायचं आहे, गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे, त्यानंतर गोमातेला आपण हे बुंदीचे लाडू खाऊ घालायचे आहे। आता बुंदीचे लाडू ज्यांना खाऊ घालणे शक्य नसेल तर अशा व्यक्तीने एक चपाती घ्यायची आहे, त्या चपातीवरती थोडासा गूळ पसरवायचा आहे, थोडीशी हळद टाकायची आहे, थोडंसं शुद्ध तूप टाकायचं आहे। हळद ही भगवान विष्णू व माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे। हळद आपला गुरुग्रह देखील बळकट करत असते। या चपातीचा आपल्याला रोल बनवायचा आहे आणि ही चपाती आपण गोमातेला खाऊ घालायची आहे। अगदी काळ्या रंगाची गाय मिळाली नाही तर तुम्हाला जी पण गोमाता मिळेल त्या गोमातेला तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता। आता चपाती देताना आपण हातातून देण्याचा प्रयत्न करायचा आहे। गोमातेने जर तुमचा हात चाटला तर तुमचं दुर्भाग्य दूर होऊन तुम्हाला सौभाग्य प्राप्त होतं आणि जर असे करणे शक्य नसेल तर लांबून आपण गोमातेला ही चपाती खाऊ घालायची आहे। त्यानंतर गोमातेच्या आपण 3 वेळा प्रदक्षिणा करायची आहे। प्रदक्षिणा करत असताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर गोमातेच्या डोळ्यामध्ये आपण बघून आपली इच्छा मनोकामना ही सांगायची आहे। मग कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती तुम्ही गोमातेजवळ व्यक्त करू शकता। तसेच या दिवशी आपण आणखीन एक उपाय करायचा आहे, तर आपल्याला काळ्या तिळाचा उपाय करायचा आहे। आपल्या घरामध्ये कोणालाही इडापिडा नजरबाधा झालेली असेल तर त्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू शकता। आपण थोडेसे काळे तीळ संध्याकाळी आपल्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये घ्यायचं आहे आणि ते काळे तीळ ज्या पण व्यक्तीच्या आयुष्यामध्ये खूप संकट आहे त्या व्यक्तीवरून हे काळे तीळ उतरून काढायचे आहे। आता आपण त्या व्यक्तीला चौरंगावरती किंवा पाटावरती बसवायचं आहे। बसवताना पूर्वेकडे पश्चिमेकडे तोंड करून बसवायचं आहे, फक्त दक्षिण दिशेकडे तोंड करून बसवायचं नाही। काळे तीळ आपण हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्या व्यक्तीच्या डोक्यावरून काळे तीळ उतरवत असताना आपण म्हणायचं आहे, माझ्या मुलाला पतीला जी पण इडापिडा याच्या मागे लागलेली असेल, जे पण संकटे असतील किंवा कोणतीही नजरबाधा झालेली असेल, घरातल्यांची बाहेरच्यांची नातेवाईकांची, तर ती नजरबाधा दूर होऊ दे, माझ्या मुलाची पतीची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे असे आपण म्हणायचं आहे। त्यानंतर ते काळे तीळ आपण त्या व्यक्तीवरून 5 वेळा उतरून आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे। घराच्या बाहेर जाऊन तुम्ही हे काळे तीळ आपल्या मुख्य दरवाजावरून देखील 5 वेळा उतरवायचे आहे। घराला कोणतीही नजरबाधा झालेली असेल, संकटे मागे लागलेली असतील तर ती दूर होऊ दे असं आपण म्हणायचं आहे। त्यानंतर हे काळे तीळ तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली नेऊन ठेवू शकता। आता पिंपळाच्या झाडाखाली जर ठेवणे शक्य नसेल तर तुम्ही घराच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेकडे हे काळे तीळ टाकले तरी पण चालेल। आता हा उपाय करताना आपल्याला कोणी रोखणार नाही, टोकणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।